आई हे आनंदीचे रिपोर्ट्स तुझ्याकडे? हो, हीच फाईल घेऊन गेले होते मी डॉक्टरकडे. राघव, मी जन्म दिलाय तुला. तू कधीपासून खोटं बोलायला लागलास माझ्याशी? आणि आनंदी, तू सुद्धा. आई, आनंदीची यात काही चूक नाहीये. तुला जे काय बोलायचंय ते मला बोल. काय बोलू? बोलायला काही ठेवलंय दोघांनी पण? आई, हे रिपोर्ट्स घेऊन तू नको झाला होतास. काल आपल्या यावर बोलणं झालं होतं. खोटंच बोललास ना पण तू. तुला काय वाटलं आपल्या आई अडाणी आहे, तिला काय कळतंय? रिपोर्ट्स तर इंग्लिश मध्ये आहे, तिला कुठे इंग्लिश समजतंय? आपण जे सांगू ते तिला खरं वाटलं होतं ना तुला. खरं आहे तुझं, बरोबर आहे. तुझ्या इतकी नाही रे शिकली मी, मला नाही कळत हे सगळं. पण मला माणसं कळतात, मला माझी माणसं कळतात, मला त्यांचा त्रास कळतो. आणि तो मला जाणवत होता. तुम्ही तर सांगायला की तयार नव्हतात, म्हणून गेले मी डॉक्टरकडे. तुम्ही भाग पडलत मला डॉक्टरकडे जाण्यासाठी. मी समोरून तुम्हाला विचारत होती काय झालं मला सांगा. तुम्ही सांगितलंच नाही मला. तू तर माझ्या शब्दावर खोटं बोलायला तयार झालास रे. आई, हे बघ, मला माहिती आहे की आनंदीला बाळ होणं हे किती महत्वाचं आहे तुझ्यासाठी सुद्धा. मला माहिती आहे. पण खोटं बोललासच ना. विश्वासाला तडा माझ्या गेलाय. आनंदीला कधीच बाळ होऊ शकत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीसच ना. का? कशासाठी लपवली? का अंधारात ठेवलं मला? का असं वागलीस आनंदी? अरे राघव, आई अरे तुझी मी. एका छताखाली राहतो आपण, एकत्र जेवतो, खातो, एकमेकांची सुख दुःख वाटून घेतो. ही गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तुम्हाला? का तुम्हाला वाटलं की हा ही आमच्या दोघा नवरा बायकोतली गोष्ट आहे, हिला नाही सांगितलं तरी चालेल असं वाटलं तुम्हाला? अरे तुम्हाला होणाऱ्या बाळाची मी पण काहीतरी लागते ना. ही गोष्ट विसरलात का तुम्ही? म्हातारी मेली तरी चालेल, तुमच्या आयुष्यात त्या म्हातारीची जागाच नाही असं वाटलं का तुम्हाला? आई, तुला सांगणारच होतो आम्ही, पण या धक्क्यातून अजून आनंदी सावरली नव्हती. आणि म्हटलं तुम्हाला मी परत सांगेन, तुम्हाला हा धक्काच असणार आहे मोठा. आणि या विषयावर चर्चा झाली असती तर आनंदीला अजून त्रास झाला असता. मला काही कळतच नाही ना. मला काहीच कळत नाही. मी काय बाई मूर्ख अडाणी बाई आहे. मला काहीच कळत नाही. उभं आयुष्य असंच घालवलं मी. मला काहीच कळत. अरे मला सांगायचं होतं ना राजा. मला सांगितलं असतं तर मी काहीतरी प्रयत्न केले असते ना माझ्या बाजूने. मी धुंडाळलं असतं, हॉस्पिटल गेले असते, सगळ्या डॉक्टरांकडे गेले असते, विचारलं असतं ना काहीतरी. लोटांगण घातली असती मी मंदिरासमोर. मी काहीतरी केलं असतं ना माझ्या बाजूने. मी बाई आहे रे. मी पण बाई आहे ना. तुझ्यापेक्षा मी बाईचं दुःख जास्त समजून घेऊ शकले असते रे राघवा. कसं आहे, आनंदीला आई व्हायचंय ना? ते शक्य नाही आहे. आणि ते कधीच शक्य नाही आहे. कारण आम्ही जर बाळासाठी प्रयत्न केला तर आनंदीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि मला काही करून आनंदीचा जीव धोक्यात टाकायचा नाहीये. हे सगळं ठरलंय तुमचं. सगळंच ठरलंय तुमचं. म्हणजे या घरात नातू येणारच नाहीये म्हणून हे सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. हे सगळं कसं छान छान चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होता का तुमचा? आनंदीला बाळ व्हावं म्हणून तू एवढा मोठा उपवास केलास. 6 दिवस स्वतःला उपाशी ठेवलंस. का? हे मला जाणून देण्यासाठी की हो आनंदीला बाळ होऊ शकतं, नाही का? एवढं खोटं वागलात तुम्ही. एवढं खोटं वागलात रे. का? कशासाठी? या वयात हे सगळं मला बघावं लागतंय.
काही कारणं होती ज्यामुळे ही गोष्ट आम्हाला तुम्हाला सांगता नाही आली. वेळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार होतो. ही तुझी वेळ कधी येणार होती? प्लीज असं काही बोलू नकोस. निदान आनंदीकडे बघ. एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. लपवाछपीचा खेळ खेळत होता तुम्ही दोघे जण माझ्याशी. आनंदी तू हे चांगलं नाही केलंस तू. आनंदी तू हे कर्णिक येऊ का घरात? बाबा या ना या. राघव, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आई, दसऱ्याच्या शुभेच्छा. हो आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ये. आनंदी, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. घे. आनंदी दसऱ्याच्या शुभेच्छा. आनंदी, आनंदी काय झालं आनंदी? काही नाही झालं. बसा ना, पाणी आणते. पाणी आणते. तुम्ही बसा ना. पाणी आणते ती. बसा. मी पाया पडून येतो आतमध्ये. आनंदी, कशाला ग पाणी? आत्ता घरून तर आलो आम्ही. खाली चिंगी भेटली. तिला मी सोनं दिलं. तो म्हणते कशी, आजोबा हे सोनं नकोय मला खरोखरचं सोनं हवंय. म्हणजे आता चिंगीसाठी आतापासूनच सोनं जमवायला सुरुवात केली पाहिजे. अहो मस्करीत बोलली असेल ती. लहान आहे, तिला काय कळतंय हो. अगं पण मी मनापासून म्हणतोय ना. नाही म्हणजे पोरीसाठी आतापासून सोनं जमवायला सुरू केलं पाहिजे. अगं बोलता बोलका पोरगी मोठी होईल ना. काय सुलक्षणा ताई? नाही म्हणजे चिंगीचं शिक्षण आहे, तिचं पुढे लग्न आहे. भविष्याची तरतूद आतापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे. काय राघव? नाही अरे मी काय म्हणत होतो, नाही म्हणजे आपल्या आनंदीला आता बाळ होईल म्हणजे जबाबदारी वाढेल नाही का आपली. तेव्हा तरतूद करायलाच हवी ना. हो की नाही? अहो तुम्ही गप्पा काय मारत बसलायत? आपण आलो त्या कामासाठी आधी ते तर करूया ना. मग होतील आपल्या गप्पा. हो हो हो. आनंदी, अगं ये काय करतेस आतमध्ये ये. पाणी नंतर बघू ग. आधी शुभेच्छा तर घे दसऱ्याच्या. घे सोनं घे. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. हो. सुलक्षणा ताई, ओ बाहेर ये सोनं घ्यायला. क्या कर्णिक कुटुंबाला पाटकर कुटुंबाकडून दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. हा सुलक्षणाताई तुम्हाला शुभेच्छा. घ्या माझ्याकडून पण शुभेच्छा. धन्यवाद. काय मग राघवा, सासू सासऱ्यांना सोनच द्यायचं का फक्त? अहो सुलक्षणा ताई, दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानच देणार ना. आणखी काय देणार? नाही, दसऱ्याच्या दिवशी तुमच्या लाडक्या लेकीनं आणि जावयानं गिफ्ट आणले, ते द्यावं म्हणते. हळू नंदू, आईने घरात आडे घातलेले असणार आहेत. तिने मला घराच्या आत पण घेतलं नाही, बाहेरच्या बाहेर ढकललं. तिने मला जायला सांगितलं. एक मिनिट, तिने तुला जायला सांगितलं? नाही तिने तुला जायला सांगितलं ना. म्हणजे याचा अर्थ त्यांची इच्छा आहे की आपण त्यात पडू नये म्हणून. नंदू नंदू थांब म्हणते ना. चल अगं पण हे बघ आईंना कळायचं ते कळलंय ना. त्यांच्या समोर कोण बोलणार आता? अरे दादाला आणि आनंदीला आपली गरज आहे म्हणून आपण जायचं नाही का? आईने नाही सांगितलं म्हणून. माझंच चुकलं. दादांना सांगायला होतं की खरं काय ते आईनं सांगून टाका म्हणून. म्हणजे आनंदी बहिणी ऍडमिट होत्या तेव्हाच मला दादांनी सांगितलं होतं. म्हणजे स्वतःहून नाही सांगितलं, पण त्यांना मी दुःखात बघितलं आणि विचारलं तेव्हा कुठे त्यांनी मला सांगितलं. काय? हो. मग तू मला का नाही सांगितलंस? नाही, त्यांनी प्रॉमिस केलं होतं की नंदू कोणाला सांगू नकोस म्हणून. अरे तुझी बायको आहे ना, मी मला तरी सांगायचं ना नंदू. ही काय भांड्याची जागा आहे का?
बायको आहे म्हणून सांगायचं नंदू. अरे बायको आहे म्हणून काय सगळ्या गोष्टी सांगत सुटायच्या का? काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल त्या काय तुझ्या ज्या काय असतात ना खाजगी असतात ना, त्या प्रत्येक कॉन्फिडेन्शियल, गोष्टी- त्या मला जर सांगितले असतेस ना तर मी आता ही सगळी सिच्युएशन सांभाळू शकले असते ना. तो कळलं, आईला जाऊ दिलं नसतं, थांबवलं असतं डॉक्टरांकडे जाण्यापासून, आणि हे सगळं होणार आहे ना आता घरात ते टाळता आलं असतं. अरे हो, चुकलंच माझं. आय एम सॉरी. आता काही बोलून उपयोग नाहीये नंदू. आईने घर डोक्यावर घेतलं असेल, राडा घातला असेल. तू चल 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 चल. ते पण एकदम कॉन्फिडेन्शियल होतं म्हणून मी तू सांगितलं. चल रे, गप्प बस आता. राघव, कसलं गिफ्ट? काय म्हणतात या? अरे बोल ना. सुलक्षणातही काही झालंय का? नाही, तुमच्या बोलण्याचा रोग कळत नाहीये हो. सांगते ना, सांगते. आनंदी, आईला बसायला खुर्ची दे. सांगते, सगळं सांगते, आणि गिफ्ट काय आहे ते पण दाखवते. या 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 या, तुम्ही पण आलात. या, चप्पल काढा आणि या. तुम्हा दोघांना तर सगळंच माहिती आहे, पण तुम्ही मला सांगितलं नाही. मी काल तुम्हाला विचारायला आले होते, पण तुम्ही अजिबात मला सांगितलं नाही. उलट हळूच राघवला फोन केलात. पण सत्य आहे ते. सत्य कधी ना कधीतरी बाहेर येणारच. आलं. सुलक्षणाताई, नेमकं काय म्हणताय तुम्ही? काय ते स्पष्ट बोला ना. तुम्हाला नाही कळणार पाटकर. आपल्याला अंधारात ठेवलंय यांनी. खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे आपल्यापासून. खोटं सांगितलंय आपल्याला. खोटं बोललेत राघव आणि आनंदी? काय? कुठल्या तोंडाने बोलणार ते आपल्याशी? फसवलंय त्यांनी आपल्याला ना. अहो, आनंदीला कधीही मूल होऊ शकत नाही. काय? आणि ही गोष्ट या दोघांनी आपल्यापासून लपवून ठेवली. राघव, सुलक्षणाताई खरं बोलतायत? बोल ना राघव. अहो, खरंच सांगते मी. तुम्ही जिला मुलगी म्हणवताय ना, ती मला कधीच नातवंड देऊ शकत नाहीये. वांस आहे ती, वांस. आई, प्लीज आनंदीला असं काही बोलू नकोस प्लीज. काय चुकीचं बोलले मी? वांस आहे तर वांस आहे. वांस आहे, खरंय. ती आई होऊच शकत नाही. मोठ्या आशेनं लग्न लावून दिलं मी. वाटलं माझ्या लेकाचा संसार सांभाळेल, मला नातवंड देईल, पण इथे गप्पा बसा. खबरदार आनंदीला काही बोलाल तर. तुम्हाला नातू हवा या वेडेपणापायी तुम्ही दुसऱ्या सुनेला सुद्धा मारणार आहात का? सांगा ना, बोला की. काय? आज चला.
जाऊ शकत नका जाऊ, पण शांत व्हा बरं आधी. रमाताई शांत व्हा, बरोबर बोलतायत त्या. आनंदी काय बोलतेस तू? हे काय बरोबर बोलतायत? नाही होऊ शकत मला मूल, रमाताई कळत नाही. असं नाही आनंदी, तुला मूल होऊ शकतं, तू पण आई होऊ शकतेस, मला माहितीये ना. नाही रमाताई बरोबर बोलतायत ना त्या. नाही आनंदी, तुला मी सांगते ना, तुला मूल होऊ शकतं, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. या विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा एक जग येते, मला मान्य आहे, ते मला माहितीये. जे तुला माहिती नाहीये ते मला मान्य आहे, ते तुलाही मान्य करायला लागेल. त्यांना नाही कळणार आहे, तर मी त्यांना सांगतेस. नाही नाही काय नाही, ते जाऊ नका तुम्ही. ऐका बरं माझं, तुम्ही शांत व्हा, चिडू नका रमाताई. आणि अशा खोट्या आशा पण नका दाखवू मला. ऐका. नाही, मी त्यांना सांगेन. आनंदी तू लक्षात घे, मी अशी शांत बसणार नाहीये. मी शांत बसणार नाही. राग येतोय मला आता, मी जाऊन सांगून येते त्यांना, आणि त्यांना माझा राग जाणवत राहील. रमाताई त्यांनाही धक्का बसला नाही या गोष्टीचा, म्हणून काही बोलायचं का? नाही, मला माहितीये, मला याची भीती वाटत होती जेव्हा मला हे सगळं कळलं. ज्या गोष्टीमुळे माझा जीव गेला त्या गोष्टीमुळे मला तुझा जीव गमवायचा नाहीये. मला ट्रीटमेंट घ्यायला भाग पाडलं त्यांनी. मी ट्रीटमेंट घेतली, औषधं घेतली सगळी, मला नाही सहन झालं म्हणून हे सगळं झालं. माझा जीव गेला आनंदी. नाही आनंदी, या सगळ्यामुळे तुझाही जीव जाईल आणि मी हे होऊ देणार नाहीये. मी त्यांना सांगणार, मी त्यांना अद्दल घडवणार आहे. ऐका तुम्ही, चिडू नका बरं, शांत व्हा. सगळ्यांना त्रास होतो या गोष्टीचा. नाही, बसू दे हाते, होऊ दे त्रास. त्यांना नाही होत, अख्ख्या कुटुंबाला होतोय त्रास. सोसायटीतल्या लोकांनाही त्रास होत असेल. अख्खं घर आदरते रमाताई, शांत व्हा तुम्ही. नाही, मी शांत होणार नाही. रमाताई अहो थांबवा, हे सगळं फानावर या बरं आता. रमाताई अहो किती तो राग, बाहेर सगळ्यांना त्रास होत असेल, खबरले असतील सगळेजण. खबरल्यामुळे कुणाला काही झालं तर किंवा माझी चिंकी खालीच आहे, एकटीच खेळतीये ती. रमाताई थांबवा. चिंकी सगळे व्यवस्थित आहे. नंदू, चिंकी बघा. हो बाळा, थांब 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 थांब, घेते हा तुला. ओ ग बाळा चिंगे. हो शांत शांत शांत. आता मी आले ना मी. हा आई आली की नाही? हा हो ग बाळा, शांत 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 शांत. आई अहो जरा घ्यायचं होतं ना तिला. नुसतं हातात घेतलं असतं ना तरी शांत बसली असती ती. कशाला जीव लावायचा? मुलीची जात आहे, नंतर नवऱ्याकडेच जाणार आहे. मुलगा असता तर लावला असता जीव. आनंदी, पण पुन्हा जर त्या तुला काही बोलल्या ना तर. काही नाही बोलणार. काही बोलल्या तर मी बोलते त्यांच्याशी. प्लीज शांत राहा, सगळं थांबवा. मी बाहेर जाऊन बघते सगळ्यांची काय अवस्था झाली आहे, देव जाण. तुम्ही बाहेर नाही यायचं. काय होतं काय हे? आपल्या सगळ्यांना एकदम चक्कर येत होती का? अगं सगळ्यांना एकाच वेळी चक्कर कशी काय येईल? हा भूकंपच होता. राघवा, बिल्डिंग हलते, आपण घर बदलूया बाळा. चिंगी बरी आहेस? हा बरी आहेस ना बाळा? आता काही नाही, आता काही नाही. तू बरी आहेस ना? मी बरी आहे. आनंदी, तुला काही होत नाहीये ना? नाही चिंगी, कुठेही नाही जायचं, इथेच थांबतो आमच्या सोबत, ठीक आहे? आई मी नाही घाबरले, बाबाच घाबरला होता. आणि आता भूकंप गेलाय, आम्हाला सोनं सोनं खेळायचंय. मी जाते. नाही चिंगी थांब, जाऊ दे तिला, जाऊ दे. पाणी आणते. नंदू हो. काय ऐकतोयस? ते व्हायब्रेशन आवाज येतो. इकडे उभा राहा.
नकोय मला पाणी तुझ्या हातचं. आई